यश पार्टीतून रागानेच घरी आला होता. त्याने घराची डोअरबेल वाजवली. गायत्रीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच यशने गायत्रीच्या कानाखाली मारली. यशने इतक्या जोरात कानाखाली मारली की ती जमिनीवर कोसळली. जवळ उभा असलेला 3 वर्षांचा मुलगा गायत्रीला धरून रडू लागला. गायत्रीने यशला विचारलं, यश, मी असं काय केलं आहे? रागाने लाल झालेला यश म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, पार्टीत काहीही झालं तरी कोणाशी बोलायचं नाही, तुझं तोंड उघडायचं नाही. गावठी कुठली, कसं वागायची सुद्धा अक्कल नाही तुला. अचानक पडलेल्या कानशिलाने गायत्रीला काहीच कळत नव्हतं की तिचं काय चुकलं आहे ते. रडतच तिने विचारलं, हळू आवाजात विचारलं, पण माझं काय चुकलंय? तेव्हा यश म्हणाला, मला तुमचं इंग्रजी कळत नाही, मराठीत बोलाल का तर मी समजू शकेन. इतकं ऐकताच गायत्रीला कळालं की त्याच्या बॉसची बायको तिच्याशी इंग्रजी बोलत होती, पण गायत्रीला इंग्रजी येत नव्हतं. गावाकडील शाळेत शिकलेली गायत्री, तिच्या वडिलांनी तिचं लग्न एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या यशसोबत लावून दिलं होतं. गायत्रीचे वडील मजुरी करायचे आणि तिची आई लोकांच्या घरची कामे करायची. यशच्या आई वडिलांनी हुंड्याच्या मोहापोटी यशचं लग्न गायत्रीशी केलं होतं. गायत्री एक सुंदर आणि गुणवान आणि संस्कारी मुलगी होती, पण याउलट यश एक अहंकारी व्यक्ती होता. त्याला त्याच्या हुद्द्याचा आणि प्रतिष्ठेचा खूप गर्व होता. तो त्याच्या पुढे कोणालाच किंमत देत नव्हता. खास करून गायत्रीला तो त्याच्या चपलीची किंमत देत असे. तो गायत्रीला फक्त घरातील मोलकरीण समजत होता. लग्न होऊन 5 वर्ष झाली होती आणि असा एकही दिवस घालवला नव्हता की त्याने गायत्रीला तिच्या शिक्षणावरून आणि नोकरी न करण्यावरून बोलणं नसेल. गायत्रीला प्रत्येक गोष्टीवरून मारहाण करणं हे तर त्याचं रोजचंच झालं होतं. पण तिने आता ठरवलं होतं की शांत बसायचं नाही. स्वतःला सांभाळत तिने डोळ्यातील पाणी पुसलं. यशला म्हणाली, हो, मला नाही लाज वाटत की मला इंग्रजी बोलता येत नाही याची, पण या गोष्टीवरून तू माझं अस्तित्व ठरवू शकत नाहीस. गायत्रीचं ते बोलणं ऐकून यश फारच चिडला. त्याने गायत्रीचे केस पकडले आणि म्हणाला, खूप जीभ चालत आहे, कान उघडे ठेवून ऐक. तुझी काही किंमत नाही आणि तुझं काही अस्तित्वही नाही. ज्या दिवशी मी तुला सोडेन त्या दिवशी लोकांच्या घरची धुणीभांडी करावी लागतील. भीक मागत फिरशील. किंमत आणि सन्मान तर विसरूनच जा, कारण एका घटस्फोटित बाईला समाजात काही किंमत नसते. तू माझी बायको आहेस म्हणून लोक तुला किंमत देतात आणि हीच तुझी ओळख आहे. गायत्रीने तिच्या मुलाला कडेवर घेत सांगितलं, मी 5 वर्ष या भ्रमात जगत होते की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि एक दिवस तू माझ्या प्रेमाला समजशील. मला वाटत होतं की माझ्या प्रेमाने तुला बदलू शकेन. मला काय माहीत होतं की प्रतिस्पर्धा नवरा बायकोमध्ये पण असते. ठीक आहे, मी जात आहे कायमची निघून. तू तुझ्या स्टँडर्डची बायको शोधून आण. घटस्फोटाचे पेपर मी पाठवून देते. गायत्री तिच्या गावी आईवडिलांकडे निघून आली. पण नवऱ्याला सोडून आल्यावर नातेवाईकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. पण त्यांची कसलीच फिकीर न करता ती सामाजिक कार्यात सहभाग घेऊ लागली आणि दुःखाच्या शाईने डायरीच्या पानांवर लिहायला सुरुवात केली. म्हणतात ना, सूर्याच्या तेजकिरणांना दाट ढग ही कधी रोखू शकत नाही. त्याच प्रकारे गायत्रीची प्रतिभा समजण्यापासून किती वेळ लपणार होती आणि पूर्ण 17 वर्षांनी गायत्री आणि यशचा आमनासामना झाला आणि गायत्रीला त्या सगळ्या कडू गोष्टी आठवल्या. पूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता, कारण गायत्रीला आज महिलांचा सामाजिक सुधार आणि महिलांना रोजगार मिळवून देण्याबाबत आणि ज्या बायका सासरच्या जाचाला सामोरं जातात त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्याचं आणि त्यांना शिक्षणासाठी जागृत करण्यासाठी तिला पुरस्कार देण्यात येणार होता. त्या गर्दीत यश ही खाली मान घालून बसला होता. यशला हे समजत नव्हतं की जिला मी गावठी म्हणत होतो ती तर काय झाली. यशला त्याची चूक समजली होती, पण गायत्रीला शुभेच्छा देण्यासाठी जाण्यात त्याला लाज वाटत होती. गर्दीतून एका पत्रकाराने गायत्रीला प्रश्न विचारला की तुम्हाला सामाजिक कार्य करण्याचा विचार कसा आला आणि या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता.
गायत्री म्हणाली, वेळेपेक्षा चांगला गुरु कोणीच नसतो. वेळ आपल्याला मजबूत बनवते. म्हणून मी आज त्या व्यक्तीचं मनापासून आभार करते, ज्यानं मला त्याच्या आयुष्यातून आणि घरातून मुक्त केलं आणि माझ्या आत्मविश्वासाला जागं केलं. ती व्यक्ती माझ्यासाठी गुरु आहे. यात काहीच शंका नाही की माझे आई वडील माझ्यासोबत नेहमी होते. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबतच होते. आज तुमच्या माध्यमातून त्यांचेही खूप आभार मानते आणि सोबतच सर्व स्त्री आणि पुरुषांना सांगू इच्छिते की आपल्या यशात आपली भाषा कधीच बाधा ठरवू शकत नाही. नंतर गायत्रीला एकटं बघून यश तिच्या जवळ आला. तिला विचारलं की आपला मुलगा कसा आहे? आता खूप मोठा झाला असेल ना तो? गायत्री म्हणाली, माझा मुलगा ठीक आहे. यश म्हणाला, असं का म्हणत आहेस? तो माझाही मुलगा आहे. मला माफ कर की तुझी किंमत केली नाही. तू गेल्यानंतर मी माझ्या बॉसच्या मुलीशी लग्न केलं. मला 2 मुलं आहेत, पण त्या घरात माझी काहीच किंमत नाही. माझी बायको मला वारंवार बदनाम करण्याची आणि बर्बाद करण्याची धमकी देत असते आणि ते सगळं मी ऐकून घेतो, कारण मी काही करू शकत नाही. गायत्री त्याचं बोलणं गुपचूप ऐकत होती आणि शेवटी तिने सांगितलं की मी निराधार लोकांची मदत करते, पण तू तर स्वतः खूप सक्षम आहेस. मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. आणि गायत्री तिच्या मुलासोबत तिथून निघून गेली. यश खाली मान घालून आज सर्व ऐकून घेत होता, पण आज काहीही बोलण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. तो गायत्रीला जात असताना बघत होता, कारण आज तो एक मजबूर होता आणि गायत्री एक बलवान.